पुराच्या पाण्यात जो भोवरा असतो ज्याच्यामध्ये माणसं खरं तर अडकून मरतात, पण त्याच्यात देखील पोहून जाऊ शकतो आपण, असं तुम्ही दाखवून दिलं. तर अशी काय काय अजून धाडसं तुम्ही केलेली? आपल्याकडे विषयाची परीक्षा घेऊ नका म्हणतात. तर सर्पदंश मुद्दाम नाही झाला, पण ती परीक्षा घेतली. बापरे. ज्या वेळेला घोणस नावाचा साप माझ्याकडे, अच्छा साप अर्थात आपल्याकडे भारतात दिसला की लोक मारतात. बरोबर. तर त्यांच्यावर असे गैरसमज दूर व्हावे म्हणून मी स्वतः शिकलो साप कसे पकडायचे आणि त्याची माहिती काढून लोकांपर्यंत पोहोचवावी. कारण विषारी साप फार कमी असतात आणि बिनविषारी सापाचं प्रमाण खूप आहे. पण माणसाला साप चावला म्हटल्यावर पहिल्यांदा जी धास्ती भीती बसते, त्याच्याने मृत्यू पण होऊ शकतो कमजोर मनाचा माणूस, बिनविषारी साप असला तरी. तर म्हणून मग ते साप आपण एक एक सॅम्पल म्हणून आपल्या इथे ठेवले. आणि मी जसं इतर प्राण्यांना प्रेमाने हँडल करतोय, वाघ आहे, मगर आहे, अस्वली आहेत, माझ्या हातात कधी छडी किंवा काही त्याला धाक दाखवला नाही आजपर्यंत, कधीच नाही. आणि सापाला सुद्धा हँडल करताना त्याला स्पर्शाची जाणीव त्याला होते. त्याला फारशी अक्कल नसते, पण स्पर्शातून त्याला कळतं ह्याच्यात म्हणजे याला हा प्रेमाने वागतोय की याला आपल्याला मारणार आहे. तर अशा पद्धतीने मी जेव्हा लोकांना सांगतो माहिती, तेव्हा त्यांना 100% लोकांना असे वाटते की याचे दात काढलेले, विषाचे दात. ते दोन असतात वेगळे, खाण्याचे दात वेगळे आणि विषाचे दोन. तर ते लगेच विचारतात मला की डॉक्टर साहेब तुम्ही हँडल करता म्हणजे याचे दात काढले असणार. तरी मला थोडंसं वाईट वाटायचं की गारुड्याची माझी त्यांनी तुलना केल्यासारखं झालं ते. नाही का, ते सापाचे खेळ करणारे लोक. आणि माझा उद्देश शिक्षण देण्याचा असतो की म्हटलं तुम्ही त्रास नाही दिला तर कुठलाही प्राणी उलटत नाही, मनुष्य प्राणी सोडून. तर म्हणून मग त्याला दात दाखवायला लागलो मी. आणि त्याचे दात दाखवण्यासारखे असतात कारण ते सुळे फार अर्धा ते पाऊण इंच मोठे असतात आणि ते फोल्डिंग केलेले असतात, कारण एवढे लांब दात ते त्याला स्वतःला रुतले असते, म्हणून निसर्गाने अशी अरेंजमेंट केली की त्याला फोल्ड होतं. चावायच्या वेळेला तो असे काढतो आणि तो चावतो. आता काही दिवसांनी ओव्हर कॉन्फिडन्स आला आणि मग थोडंसं अनावधानाने गप्पा मारताना माझं दुर्लक्ष झालं, तर तो माझ्या हातातला साप पकड ढिली झाल्यामुळे पलटला आणि मलाच चावला. ते चावला तर मला त्याचं फारसं काही हे नाही वाटलं, भीती वाटायचा प्रश्नच नव्हता, कारण घरी औषधं आहेत, दवाखाना आहेत आणि हजारो पेशंट ट्रीट केले तोपर्यंत. तर मग मी त्यांना पाहुण्यांना म्हटलं की आता मला हा चावलेला आहे, पण त्याला मी फेकलं नाही, माझी ती चूक झाली. त्याचे दात आतमध्ये घडलेले आहेत आणि तो विष ओततोय म्हणजे हे मला लक्षात नाही आलं तेव्हा. नॉर्मली आपल्याला काही काटा रुतलं तरी आपण झटका मारतो, हा रिफ्लेक्स आहे, नॉर्मल माणसाचा रिफ्लेक्स आहे. इथे मला ते लक्षात नाही आलं, घरचा साप आहे आपला आणि दवाखाना घरचाच आहे, औषधं आहेत तिथे. तर तो बराच वेळ माझ्या हातात त्याचे दात गडलेले होते. आणि मग त्या पाहुण्यांना म्हटलं तर तुम्ही बाकीचं बघून घ्या, मी दवाखान्यात जाऊन उपचार घेतो. नंतर मी दुसऱ्या हाताने त्याचे दात असे काढले, त्याला पिंजऱ्यात बंद केलं. दवाखान्यात मंदा, माझा मुलगा दिगंत आणि अनघा होते. त्यांना म्हटलं मला साप चावलं, त्यांना पहिल्यांदा गंमत करतोय असं वाटलं. मग मी त्यांना दाखवलं की इथे चावलाय मला आणि आपला वायपर आहे, हा रसेल्स विषारी आहे, तर तुम्ही अँटीव्हेनमची टेस्ट घ्या, मी घरी जाऊन हातपाय धुतो. त्या 10 मिनिटामध्येच मला रिॲक्शन आली. बापरे. माझं ब्लड प्रेशर ड्रॉप झालं, बेशुद्ध पडल्यासारखं झालं होतं. म्हणून मग त्यांनी मला अंथरुणावर झोपवलं मुलांनी आणि एका बाजूने लाईफ सेव्हिंग औषध सुरू केले आणि दुसऱ्या बाजूने अँटीव्हेनम. पण ते काही त्याला दाद देत नव्हतं. हातावरची सूज वाढायला गेली, ब्लड प्रेशर कमी वाढत नव्हतं. 5 इंजेक्शन झाले, 6 इंजेक्शन झाले, 7 तास 8 तास झाले. फोनवर बाकीच्या लोकांना कळलं, विकासला कळलं, भावा आनंद म्हणत होते, ताई आनंद म्हणत होत्या. म्हणजे मग तिथे काय करतात तुम्ही, उपचाराला तर दाद देत नाही. उन्हाळ्याचे दिवस परत 45 डिग्री टेम्परेचर आणि ॲम्ब्युलन्स नव्हती त्यावेळेला. म्हणून मग एका जीपमध्ये सुमोमध्ये मधल्या सीटवर घेऊन एकाच बाजूला माझी सुनबाई ब्लड प्रेशर घेत होती, दुसऱ्या बाजूला सलाईनची बाटली धरून मंदा बसलेली. आणि असं ड्राईव्ह करत आम्ही रात्री 1 वाजता म्हणजे जवळजवळ 14 तासांनी नागपूरला पोहोचलो. आणि मग त्यांनी मग ICUमध्ये ठेवून सगळ्या त्या व्हेंटिलेटरवर ठेवून 4 दिवस डॉक्टरांची दमछाक झाली, कारण त्याला ते 4 दिवस तिथे पण दाद देत नव्हते. बापरे. सोडून बॉडी सुजलेली, ॲलर्जिक रिॲक्शन होती. नंतर कळलं अर्थात ते सगळं. मग जिवंत राहिल्यानंतर मग ते विचार केला असं काय झालं असेल. तेव्हा हे कळलं की कधीतरी पेनिसिलिनची 10 लाखात एखाद्याला रिॲक्शन येते, तशी मला सापाच्या त्या विषयाची रिॲक्शन आली होती. तर हे जवळजवळ जाऊन परत आलो, किंवा वर जागा नसावी कदाचित. तर त्यामुळे हा पुनर्जन्म होता. पण याच्यामध्ये काय झालं की मला असं लक्षात आलं होतं की हे सगळं लोक घाबरले आहेत नॅचरली. असं प्रचंड चेहरा सुजलेला आहे, हाताला मोठे मोठे फोड आलेले आहेत तेव्हा, आणि स्वकष्टाचीत आहे, त्यामुळे मला स्वतःला तक्रार करण्याचा अधिकार नव्हता आणि मी करतही नव्हतो. मी हा अपघात म्हणून समजत होतो. आणि त्यांनी कोणी घाबरू नये म्हणून मी चेहरा हसरा ठेवून जास्त बोलायचा प्रयत्न करत होतो की मला फारसा त्रास होत नाही. खरं म्हणजे मला इतकं प्रचंड दुःख होत होतं आणि त्याला झोप येत नव्हती.
पण मग त्याच्यातून आणखी काय लोकांना भीती वाटू नये, ट्रीट करणाऱ्या आणि जवळच्या लोकांना. आणि तेव्हा पण हे पण अनुभवलं मी की समाजाने किती प्रेम करावा. असंख्य लोकांनी टेलिफोन केले, असंख्य लोकांनी देव पाण्यात घातले, आपापल्या पद्धतीने त्यांनी ज्या शुभेच्छा सदिच्छा मला त्या पाठवल्या. तर ते खरं भारावून जाणारातलं होतं वातावरण. पण घरच्या लोकांना म्हणालं तिला तर अजिबात आवडत नाही साप पकडणं, की कशासाठी ही विषयाची परीक्षा घ्यायची. तर हा एक दुसरा जीवावरचा प्रसंग होता की ज्याच्यातून आम्ही सही सलामत वापस आलो. बापरे. पुढच्या राऊंडकडे वळूया. या राऊंडमध्ये आम्ही हा फोन जादूचा फोन आहे, हा आम्ही लोकांच्या हातात देतो आणि मग ती लोक त्या व्यक्तीला फोन लावतात ज्या व्यक्तींना फोन सहसा लागत नाही. आणि आम्हाला ऐकू द्या की तुम्हाला कोणाला फोन लावून त्यांना काय सांगावं असं वाटतं थेट. हॅलो बाबा, प्रकाश बोलतोय. तुम्हाला जाऊन जवळजवळ 3 वर्ष झाली आता. वयाच्या 93व्या वर्षी तुम्ही गेलात निघून. आणि आमचं दोघांचंही भावांचं असं भाग्य की आमच्यासाठीपर्यंत तुम्ही जिवंत होतात, आम्हाला स्फूर्ती, प्रेरणा, शाबासकी देण्यासाठी. एका गोष्टीचं वाईट वाटतं की ज्या वेळेला आम्हाला दोघांना मॅक्सेसे पुरस्कार मिळाला त्यावेळेला तुम्ही आणखी 6 महिने का नाही जगलात. जो 31 ऑगस्ट 2008ला जाहीर झाला आणि तुम्ही फेब्रुवारीत गेलात. आम्हाला अशी खात्री आहे, आधीच्या अनुभवावरून असं माहिती आहे आम्हाला, की आमच्यापेक्षा अधिक आनंद तुम्हाला झाला असता. आमच्या प्रत्येक गोष्टीचं तुम्ही कौतुक केलं होतं, पण ही सहल आमच्या जन्मभर आमच्या मनात राहील. आज बाबा आमटे यांचं नाव घेतलं की एक लोकांना चमत्कार आहे असं वाटतं. आमचं भाग्य असं की आम्ही तुमच्या पोटी जन्मलो आणि त्यातलं थोडं बहुत काम आम्ही करू शकलो आणि त्याला जगाने मान्यता दिली. आणि हे तुम्हाला बघून तुम्हाला खूप आनंद झाला असता. पण जे आहे ते सहन करण्याची आम्ही पहिल्यापासून सवय लावून घेतली आहे. पण जी सहल मनात होती तेवढी बोलून दाखवली. ठीक आहे. खरोखर एक चमत्कारच वाटतो ज्या वेळेला बाबा आमटेंचं नाव घेतलं जातं, त्यांचं काम बघितलं जातं. आणि आज त्यांचे सुपुत्र, त्यांचा इन्फ्लुएन्स किती असा होता. दोन्ही मुलं ह्याच कामात आहेत आणि त्याच्यामधले एक सुपुत्र आपल्या समोर इथे आले. खरोखर प्रकाश काका, तुमच्या येण्याने आज आमचा हा स्टुडिओ, आमचा हा मंच, आमचा कार्यक्रम अक्षरशः गोमूत्र शिंपडून पवित्र केल्यासारखा, पवित्र झाल्यासारखं वाटतंय. खूप छान फिलिंग येते आणि आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. प्रकाशकांनी बाबांना फोन लावला, तुम्हाला कुणाला फोन लावा असं वाटतोय, आम्हाला बघायला आवडेल. हॅलो, हां, अमिताभ बच्चन साहेब. हाँ हाँ, एक्चुअली मैंने आपकी सभी फिल्में यानी कि वो जो म्हणजे तेव्हापासूनच अगदी दिवा हो, अग्निपथ पण म्हणजे खूपच ते म्हणजे ह्या पण तुमचं मला ते तुम्ही शोलेमध्ये आणि 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 केबीसीचा पण मी प्रचंड फॅन आहे मी. आणि ते तुमचं तुम्ही काहीतरी शेतकरी नाही सॉरी शेतकरीचं काही नाही शेतकरीचं काही नाही सॉरी. म्हणजे खूप आर्टिस्ट ग्रेट काम हा मी निर्मिती सावंत बोलते. हा, ओळखता तुम्ही मला? फुबाई फो गंगूबाई जाऊबाई जोरात. अजून एक आता पुढचा राऊंड तुम्हाला फार आम्ही इमोशनल स्टेटमध्ये ठेवत नाही. तुम्हाला आम्ही बाहेर काढण्याची देखील आमची जबाबदारी असते आणि म्हणून हा एक रॅपिड फायर असा राऊंड आहे ज्याच्यामध्ये आम्ही थेट प्रश्न विचारतो, 2 पर्याय देतो आणि ते देताना तुम्हाला नक्की मजा येईल उत्तर देताना. तुमचं आवडतं ठिकाण आनंदवन की हेमलकसा? हेमलकसा. बाबा आमटेंचा वारसा समर्थपणे
कोण चालवतंय, विकास आमटे का प्रकाश आमटे? दोघंही आपापल्यापर्यंत चालवत होते. आवडता समाजसेवक अभय बंग की मेधा पाटकर? अभय बंग. कुणाचं सामाजिक भान जास्त भावतं, नाना पाटेकर का आमिर खान? नाना पाटेकर, त्याचा फार जवळून संबंध आला आणि त्यांनी खूप मदत पण केली आहे. अच्छा. हा हो. आणि पब्लिसिटी न करता. ताई, मुन्नी बदनामवर कुणी चांगला डान्स केला, निर्मिती सावंत की उषा नाडकर्णी? सॉरी, मी उषाताईचं बघितलं नाही डान्स. आमच्या कार्यक्रमात पण केलं त्यांनी. मी नाही पाहिलं, सॉरी. त्यामुळे निर्मिती सावंत. जाऊबाई मधला आवडता ड्रायव्हर कोण, मकरंद अनासपुरे का संतोष पवार? मकरंद. आवडता दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे का राजेश देशपांडे? पुरुषोत्तम बेर्डे. काय आवडतं, लोकांना हसवायला की दुसऱ्यांचं बघून हसायला? लोकांना हसवायला आवडत. फुबाई फूची आवडती जोडी वैभव विशाखा की क्षितिजोग आणि आनंद इंगळे? वैभव विशाखा. तुमचे आभार इथे आल्याबद्दल मानत असतानाच ही छोटीशी भेटवस्तू तुम्हाला लक्षात ठेवायला की तुम्ही इथे आला होता. आमची आठवण तुमच्या आयुष्यात राहावी. उद्या देखील आम्ही हाच कार्यक्रम घेऊन ह्याच वेळी तुमच्या समोर हजर राहू. आजचा कार्यक्रम कसा वाटला जरूर कळवा. आमचा पत्ता खुपते तिथे गुप्ते, झी मराठी, 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018.